1.5 वर्षांची ज्ञानदा आपल्या घराबाहेर खेळत होती, पण अचानक तिचा श्वास गुदमरला. आईच्या लक्षात आलं तेव्हा तिनं ज्ञानदाला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दीड वर्षांच्या पोरीच्या मृत्यूनं अख्खं गाव हळहळलं. पण असं नेमकं काय झालं की एवढ्याशा पोरीचा हकनाक जीव गेला? नाव ज्ञानदा विजय आर्दड, वय 1.5 वर्ष, राहणार बीड तालुका गेवराई. 1.5 वर्षांपूर्वी आर्दड कुटुंबात एका बाळाचा जन्म झाला. या बाळामुळं आर्दड कुटुंब आनंदात होतं. मुलगी झाली म्हणून कुटुंबानं साखर आणि बर्फी वाटली. मुलीच्या आईनं बाळाचं संगोपन केलं. संपूर्ण कुटुंबानं तिला अंगाखांद्यावर खेळवलं. पण एक तुरी या कुटुंबाच्या आनंदात आड येईल. 1.5 वर्षाची ज्ञानदा घराबाहेर खेळत होती, तेव्हा ज्ञानदाची आई घराच्या कामात व्यस्त होती. दारात तुरीचे झाड होतं. ज्ञानदानं खेळता खेळता तुरीची एक शेंग तोंडात घातली, पण ही शेंग तिच्या घशात अडकली आणि तिला श्वास घेताना त्रास झाला. पोरीला त्रास होताना आईनं पाहिलं आणि तिने पोरीकडे धाव घेतली. तिला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले, पण मुलीची तब्येत सुधारत नव्हती. मग छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मग ज्ञानदाला छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण उपचारादरम्यान पोरीनं प्राण सोडले. 1.5 वर्षांच्या ज्ञानदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्ञानदाच्या असं अचानक जाण्यानं कुटुंबातच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होतीये. विनोद जिरे, साम टीव्ही न्यूज, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.